पैशांचा धाक दाखवून एटीएम मधून हातचालकी करून पैसे चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला अटक करण्यात आली आहे। दिनांक 17 जानेवारी 2025 रोजी पोलीस निरीक्षक राजगड पोलीस स्टेशन गवळी यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एका संशयित सिल्वर रंगाची चारचाकी कार दिल्ली पासिंग हे पुणे सातारा हायवेने खेड शिवापूर मार्गे कोल्हापूर दिशेने जाणार आहे। त्यानंतर पोलीस निरीक्षक गवळी यांनी लगेच राजगड पोलीस स्टेशनकडील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना खेड शिवापूर टोलनाका येथे नाकाबंदी लावण्यास कळून सदर कारला ताब्यात घेण्यास सांगितले आणि संशयित गाडीचा शोध घेतेवेळी पुणे सातारा लेनवर सिल्वर रंगाची दिल्ली पासिंग चारचाकी गाडी नंबर DL8 CAJ 3262 ही गाडी रायगड पोलिसांनी अडवली आणि तेव्हा सदर गाडीमध्ये 4 इसम होते। त्यांच्याकडे चौकशी करीत असताना त्यातील एक इसम तेथून पळून गेला तर उर्वरित 3 इसमांना आणि चारचाकी गाडी ताब्यात घेण्यात आली आणि त्यांच्याकडून वेगवेगळ्या बँकेची एकूण 147 एटीएम कार्ड, रोख रक्कम 50,000 रुपये आणि एका सिल्वर रंगाची स्विफ्ट कार जप्त करण्यात आली आहे। दरम्यान फिर्यादीवरून राजगड पोलीस स्टेशन येथे 4 अनोळखी इसमांविरुद्ध रायगड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 2025 BNS कलम 309-4-35 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान सदर गुन्ह्याचा अधिक तपास करीत असताना तिन्ही आरोपींनी सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली। दरम्यान अटक आरोपींनी महाराष्ट्र राज्यासह अनेक ठिकाणी गुन्हे केले असल्याचे उघडकीस आले आणि सदर आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 4 दिवसांची पोलीस कस्टडी दिली। दरम्यान सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार व उपविभागीय पोलीस अधिकारी भोर तानाजी बर्डे, अविनाश शिळीमगर यांच्या मार्गदर्शनाखाली राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी, अजित पाटील, अंबादास बुरटे आदींनी केली आहे। दरम्यान पुढील तपास राजगड पोलीस स्टेशनचे अजित पाटील हे करीत आहेत। आपण पाहतात सतर्क भारत मार्शल टाइम्स पुणे।